पुरुषांची पॅन्ट चोरायची महिला, देश हादरला. गावात अक्षरशः खळबळ, कारण समजताच तिला जागीच अटक. दिसायला साधी, शांत, निरागस, पण तो प्रकार एवढा घृणास्पद की शेजाऱ्यांच्या अंगावर काटा आला. नेमकं काय चाललंय, ती असं का करायची, पाहूया. शांत लहानसं गाव, सूरजपूर. लोक एकमेकांना ओळखतात, दार उघडी ठेवतात, नाती जपतात. पण गेल्या काही महिन्यांपासून गावात एकच चर्चा. रात्री मागच्या गल्लीत कोण फिरतंय, कुणाची तरी पॅन्ट गायब झाली म्हणे. कुणी विचित्र बाई दिसली, हातात पिशवी, रोज काहीतरी नवं, रोज कुणाचे तरी कपड्यांचं बंडल गायब. आणि मग लोकांनीच नाव दिलं पॅन्ट चोर महिला. ती कोण, कुठून आली, कुणालाच माहित नव्हतं, पण भीती मात्र वाटत होती. गावात राहणारा तरुण मोहन एके रात्री 12 वाजता तो घराच्या अंगणात पाणी प्यायला आला. अंधार गडद, शांततापूर्ण. तेवढ्यात त्याच्या नजरेला काहीतरी चमकलं. कपडे वाळत घातले होते आणि त्या वाळत घातलेल्या पॅन्ट जवळ एक सावली. मोहनचा हृदयाचा ठोका चुकला. ती सावली वाकून काहीतरी उचलत होती. मोहन जोरात ओरडला, कोण आहे तिथे. क्षणभर सावली थबकली, मग हातातल्या पॅन्ट सगट पळाली. मोहन धावत तिच्या मागे गेला, पण ती गल्लीतून गायब झाली. दुसऱ्या दिवशी गावात मोठी बैठक झाली. शेजारी थरथरत बोलत होते, काल माझे 2 कपडे गेले. 7व्या गल्लीतल्या भैयाजीलाही दिसली म्हणे कुठली तरी ना पहिचान बाई, हातात नेहमी पिशवी. गावात निर्णय झाला, जे काही आहे ते थांबवलंच पाहिजे. पण लोकांना अजूनही कल्पनाही नव्हती की ही गोष्ट पॅन्टपुरती मर्यादित नाही आणि ती महिला गावात रात्री फिरत का होती, यामागे किती भयानक कारण लपलं आहे. प्रवेश. माया काही दिवसांनी गावात आली. सुंदर, शांत, सभ्य दिसणारी बाई माया. गावकऱ्यांनी विचारलं, कुठून आली. ती म्हणाली, इथं काही दिवस राहायला आले, नोकरी शोधते. तिचं वागणं स्थिर, बोलणं मृदू, लोकांचा विश्वास पटकन जिंकणारं. ती काही दिवसातच गावातल्या 2-3 कुटुंबाशी जमवून गेली. बायका तिच्यावर खुश, पुरुष तिचा आदर करत. पण रात्री गावातली पॅन्ट चोरी अजूनही सुरूच होती. गावकऱ्यांना शंका येऊ लागली, पण कुणालाही पुरावा नव्हता. एक दिवस माया गावातील जुन्या मंदिराजवळ दिसली. तिच्या हातात नेहमीची पिशवी, तिच्या नजरेत घाई आणि तिचा चेहरा जणू काहीतरी मनात ठरवलेलं. काही लोक तिचा पाठलाग करतात. ती एका जुन्या विहिरीजवळ थांबते. सगळे श्वास रोखून पाहत असतात. ती पिशवी उघडते आणि आत काही पॅन्ट. गावकऱ्यांच्या अंगावर काटा, म्हणजे हीच ती पॅन्ट चोर महिला. माया मागे वळते आणि घाबरते. गावकरी तिच्याकडे धाव घेतात आणि त्या क्षणी सगळ्यांनाच वाटतं, हा घरीच राहणारं प्रकरण आहे, फक्त विचित्र आवड आणि मानसिक समस्या. पण नाही, पिशवीत फक्त पॅन्ट नव्हत्या, काहीतरी वेगळंच, भयानक, असं काही जे कोणाच्याही कल्पनेत नव्हतं. सत्याचा धक्का. गावकऱ्यांनी तिला पकडून बाजूला बसवलं. तिची पिशवी जमिनीवर रिकामी केली आणि लोक चकित झाले. पॅन्टसोबत महागडे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि काही कागदपत्र. एकच गोंधळ, ही पॅन्ट चोरीची गोष्ट नव्हती. मग हे दागिने कुठून आले, ही नेमकी कोण. माया शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी नव्हती. जणू तिला आधीच माहीत होतं की हा दिवस येणारच. थोड्या वेळाने ती बोलू लागली, माझं नाव माया नाही. मी वेगवेगळ्या नावाने गावागावात राहते. श्रीमंत पुरुषांना ओळखी करून घेते, लग्नाच्या नावाखाली त्यांचा विश्वास जिंकते आणि मग सगळं घेऊन पडते. सगळे थबकले. मग ती पुढे म्हणाली, पॅन्ट तर त्या मी ठेवते, कारण ज्याची पॅन्ट माझ्याकडे त्याला मी परत भेटते. आणि तिथूनच सुरुवात होते त्यांच्या फसवणुकीची. गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला. सगळ्यांनी एकाच श्वासात पाहिलं. समोर बसलेली स्त्री, देशभरात लाखो रुपयांची फसवणूक करणारी कुख्यात वधू दरोडेखोर. तिची खरी ओळख. तिचं खरं नाव सीमा. तिने अनेक पुरुषांशी लग्न केलं. त्यांच्या घरातून दागिने, रोख, महागड्या वस्तू घेऊन पसार झाली. ऑनलाईन साइट्सवरून श्रीमंत मुलांची प्रोफाईल शोधत असे. ती आधी घरात माया बनून शिरायची, विश्वास जिंकायची आणि मग एका रात्री सगळं रिकामं करून गायब. कोट्यावधी रुपयांचा खेळ. गावकऱ्यांनी तिला पकडलं. त्या क्षणी ती 4थं लग्न करण्याच्या तयारीत होती. ज्याची सुरुवात पॅन्ट चोर महिला म्हणून झाली, त्याचं शेवट उघड झालं. ही गोष्ट कपडे चोरीची नव्हती. ही होती करोडोंची फसवणूक, ओळख लपवून केलेला दरोडा आणि गावागावातून रचलेली मोठी योजना. सीमाला तिथेच रोखून बसवलं गेलं आणि पुढे तिच्यावर कारवाई सुरू झाली. गावकरी श्वास घेऊ लागले. त्यांच्या गावातली पॅन्ट चोर महिला खरं तर देशभरातील अत्यंत कुख्यात वधू दरोडेखोर निघाली.